हॅलो सूरज. येस सर. रोजचे फिंगरप्रिंट्स मिळालेत. ओके सर. माझ्या घरातून ते कलेक्ट कर आणि ताबडतोब फॉरेन्सिकला पाठवून दे. ओके सर. हॅलो, कोण आहे? एक्सक्यूज मी, रोज. तिकडे. ओ थँक्स. रोज, हाऊ डेअर यू. इकडे का आलायस? पाठलाग करतोयस? कसं कळलं मी इथे काम करते? मी तुझा पाठलाग नाही करते. हॉटेलमध्ये तूच म्हणाली होतीस व्हिडिओ एडिटिंगचं काम करतेस, टेक्नो कंपनीमध्ये आहेस. असो, तू निघून का गेलीस? कमीत कमी सांगून तरी जायचं. इतकं महत्वाचं काम होतं. ऍटलीस्ट बाय तरी म्हणायचं. आपण इतका छान वेळ स्पेंड केला, पुन्हा सुद्धा भेटू शकतो. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तुझ्याशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाहीये. हे बघ रोज, प्लीज डोंट एम्बॅरस मी. माझे को वर्कर्स बघतायत. ओके, मला तुला एम्बॅरस करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. फक्त इतकंच सांग, तुला राग का आलाय? मी तुझ्यासोबत काही वाईट केलंय का? केलंयस. तू पोलीस इन्स्पेक्टर आहेस? मला सांगितलं का नाहीस? अच्छा, बरं, आय एम सॉरी. ते एवढं इम्पॉर्टंट नाही वाटलं मला. हो, ते इम्पॉर्टंट आहे. एका पोलिसासोबत ब्लाइंड डेटवर जाणं काही मस्करी करण्यासारखं नाहीये. तू पोलिसात आहेस ही गोष्ट जर मला माहिती असती ना तर आय वुडंट हॅव. शे. हे बघ, आय एम सॉरी. ओके, मला तुला गमवायचं नाहीये. पोलिसात आहे तर काय झालं, मला सुद्धा मन आहे. हे बघ, मला एक इन्स्पेक्टर म्हणून नाही तर एक नॉर्मल मुलासारखं सुद्धा कन्सिडर करू शकतेस. जस्ट फॉर वन्स, फक्त एकदाच एक संधी दे मला तुझा खरा मित्र बनायची. पुन्हा असं करू नकोस. मी वचन देतो, मी यापुढे तुझ्यापासून काहीच लपवणार नाही. गेट तर बंद करू दे. अरे थांब ना. वाह, किती शांतता आहे. असं वाटतं एखादा भूत बंगला आहे. राजपुतांच्या काळातला तो महाल असतो ना, तसं वाटतंय. हो, बरंच प्रशस्त आहे. पण असं काही नाहीये. मोठ्या शहरात अशा प्रकारचं घर असणं कोणी विचार पण नाही करू शकत. असं काही नाहीये. हे तर आमच्या आजोबा पणजोबांच्या काळातलंय. 100 वर्षापूर्वी बनवलं होतं. पूर्वी तिथे एक विहीर होती. मी आणि आईने तिथे स्विमिंग पूल बनवून रिनोव्हेट केलं आहे. आधी इथे घोड्यांसाठी अस्तबल होतं. ते काढून बेडरूम बनवून टाकले आणि इथे डायनिंग आणि किचन बनवलं.
हे पूर्ण घर नैसर्गिक मिळणाऱ्या इको फ्रेंडली मटेरियल पासून बनवलंय आणि ती आहे माझ्या मम्मीची खोली. कम लेट्स गो. इंट्रोड्यूस करते तुला. असं वाटतंय की तुझी मॉम खूपच ऍक्टिव्ह पर्सन आहे. या शी इज व्हेरी ऍक्टिव्ह. खूपच हुशार आहे ती. मी जेव्हा लहान होते तेव्हा माझे वडील वारले. मला वाढवलं माझ्या आईनेच. चल ना तुझी ओळख करून देते. हाय मम्मा. बघ ना माझा मित्र आला आहे, मिस्टर राज. हॅलो आंटी. हॅलो मिस्टर राज. कशा आहात? आय एम फाईन. तू सांग, तू कसा आहेस? आय एम फाईन, थँक्यू. तुला किती वेळा सांगितलंय मी, इतका वेळ टीव्ही बघणं चांगलं नाही. टीव्ही बघणं बंद कर आणि आता झोप. ठीक आहे ना? गुड नाईट मम्मा. चल चल निघूया. तुला माहितीये आज मी खूप खुश आहे. आज तू माझ्या आईला भेटलास आणि माझे घर सुद्धा पाहिलंस. मी खूप खुश आहे. माहितीये तुला, आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तुला विश्वास आहे ना की तुझी आई रूम मधून बाहेर येणार नाही? नाही राज, ती बाहेर नाही येणार. सकाळ होईपर्यंत तर नाहीच येणार. मग सकाळ होईपर्यंत सकाळ होईपर्यंत तू आणि मी, तू आणि मी, यू अँड आय. यू अँड आय. तूच सांग, सकाळ होईपर्यंत तुला माझ्यासोबत काय करायचंय? बस माझ्या सोबत राहा. तू बस तू बनून राहा, इतकं पुरेस आहे. तुझा इनोसन्स जो आहे ना, मला फार आवडतो. पण तू तर अजिबात इनोसेंट नाहीयेस. म्हणजे? हा मग काय. मला एक सांग, तू किती मुलींना डेट केलेस? तुझं अजून लग्न का नाही झालं? तू मला स्वतःसारखं समजतेस का की पेपरमध्ये ऍड पाहिली आणि कुठल्याही अनोळखी माणसाला असंच भेटायला गेलो? हे बघ, आय एम सॉरी. माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता अगं, खरंच. रोज जरा समजून घे. नाही मला नाही. तसं म्हणायचं नव्हतं. हे बघ, तू मला चुकीचं समजतेस. नाही. मला समजून घेण्याचा प्रयत्न कर रोज. मला तसं म्हणायचं नव्हतं. कदाचित माझी बोलायची पद्धत चुकली. नाही. तुला माझ्यात इनोसन्स दिसतो आणि ऍट द सेम टाइम माझ्या कॅरेक्टरवर पण डाऊट घेतोस. नाही रोज, तुझा नाही रोज, तू कोणता चुकीचा चेहरा अर्थ खरा आहे? काढतेस. रोज माझा ऐक. रोज प्लीज, रोज माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. रोज असं नव्हतं म्हणत मी. प्लीज माझं ऐकून घे. मी असं म्हणत नव्हतो रोज. मी निघ
आत्ताच्या आता माझ्या घरातून निघ. हे बघ रोज माझं नीट ऐकून घे. मला एकटं सोड. रोज तू माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढ. निघ इथून. मला तसं म्हणायचं नव्हतं. जा इथून. निघ. निघ माझ्या घरातून. प्लीज रोज. बाहेर जा. रोज. रोज. शे. रोज. रोज. मम्मा. 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 मला दुसरं कोणीच नकोय मम्मा. माझ्यासाठी तूच पुरेशी आहेस. मला दुसरं कोणीच नको. मला फोर्स नको करूस मम्मा. प्लीज मम्मा मला फोर्स नको करूस. मला आता कोणीच नकोय. मला फक्त तूच हवी आहेस. मी ज्यांना पण भेटले त्यांना माझ्या कॅरेक्टरवर डाऊट येतो. तूच सांग मम्मा मी कशी मुलगी आहे. नाही मम्मा मला कोणासोबतच नाही जायचंय. मला कोणी नकोय. मला कोणालाच भेटायचं नाहीये मम्मा. मला कोणालाच नाही भेटायचंय. आंटी रोज रोज मला चुकीचं समजतीये. प्लीज तिला समजावा. चुकून मी काहीतरी चुकीचं बोललो आणि तिला वाटलं की मी तिच्यावर संशय घेतोय. खरं तर मला असं काहीच म्हणायचं नव्हतं. तुझ्यासारख्या निष्ठुर माणसाची आमच्या आयुष्यात काहीच गरज नाहीये. आंटी प्लीज तुम्ही तरी असं म्हणू नका. रोजचा तुमच्यावरती खूप विश्वास आहे. स्वतःपेक्षा जास्त. माझ्यासाठी एकदा रोजशी बोला ना. मला वाटलं नव्हतं असं होईल. पण मला वाटतंय की मी तिच्यावरती प्रेम करतोय. तिच्याशिवाय मी जगू नाही शकणार. जा तिला एकटं सोड. आंटी प्लीज. प्लीज आंटी फक्त एकदा. आंटी निघून जा आणि परत येऊ नकोस. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.